आणि नंतर हां. एक मिनिट. हा काय? अरे तुला सांगितलं ना मी कामात आहो ना आता. अरे झालं माझं जेवण. आता सतत कॉल नको करू मला. हा ठेव. काय आलं एवढं चिडायला? अरे आईचा कॉल आहे. हां. सतत काय जेवण झालं का, हे झालं का, ते झालं का. आणि मी लहान आहो का आता. अरे मुलगा किती मोठा झाला ना, आईसाठी आहे ना तो लहानच असतो. बरोबर आहे दादा, पण 10 वेळा फोन करायची काय गरज आहे. तू ज्यावेळी लहान असशील ना, तू कमीत कमी आहे ना 50 ते 100 वेळेला ना एकच प्रश्न आईला विचारला असेल आणि तिने तेवढ्याच वेळा तेवढाच पॉझिटिव्हली किंवा हसत तुझ्याशी बोलत तुला ती सगळी उत्तरं दिली असेल. कधी म्हटली नसेल ती की तू सारखं मला काय एकच प्रश्न विचारतोय. म्हटली का कधी तुला? तुमचं बरोबर आहे दादा. हो, लहानपणी मी घरात खेळताना पडलो. हां खूप रक्त निघालं. हां घरात बाबा पण नव्हते. हां. आई मला खांद्यावर घेऊन गेली हॉस्पिटलला. आणि हॉस्पिटल पण 1.5 किलोमीटर दूर होतं. हेच असतं आईचं प्रेम. आणि ज्यावेळी आपण मोठं होतो ना त्यांची व्हॅल्यू विसरतो. सॉरी दादा. बरं ठीक आहे, चल जाऊ दे. कशासाठी आला होता? काय घ्यायचं आहे का तुला? हो, उद्या मदर्स डे आहे ना, तर आईसाठी एक मोबाईल गिफ्ट घ्यायचा होता. मदर डे फक्त वर्षातनं एकदा साजरा नसतो करायचा. तो दररोज साजरा करायचा असतो. तो दररोज जगायचा असतो. वर्षातला एक दिवस मदर्स डे सेलिब्रेट करून तिला गिफ्ट देऊन वर्षातले 364 दिवस आहे ना तिला कधीच विसरून चालत नाही. तिला तेवढंच प्रेम, तेवढीच आपुलकी आणि तिचा कायम आशीर्वाद घेत राहायचा. आणि असं कधी आईवरती चिडायचं नाही, लक्षात ठेव रे.